आत्माराम जाधव साहेबांनी कोल्हा विहिरीत पडले म्हणून वन विभागाला फोन केला। पठाण मॅडमनी तात्काळ रेस्क्यू टीमला कळवले। रेस्क्यू टीम आम्ही सर्व साहित्यनिशी इथं आता जागेवर आलेलो आहे। कदाचित कुत्री मागा लागल्यामुळे किंवा पाण्याच्या आशेनं हा कोल्हा पाण्यात उडी घेतलेला आहे। विहिरीचा आतला सगळा व्यास फार मोठा आहे, त्यामुळे त्याला चेस करून पकडणं हे शक्य नाही। ते त्याची पण दमणूक होईल, तो पण ट्रेसमध्ये जाईल आणि रेस्क्यू करणाऱ्यांना पण ती अडचणीच ठरेल। म्हणून आम्ही असं सर्वांनी मिळून निर्णय असा घेतला की तिथे एक ट्रॅप केज लावला आहे। आम्ही आता ट्रॅप केजमध्ये थोडं आमिष दाखवलं, कारण 2 दिवसापासून पडला आहे, तो नुसतं पाण्यावरच आहे। खायच्या आशेनं त्या ट्रॅप केजमध्ये येईल आणि हे सर्व करण्यासाठी या डेप्युटी सरांनी आणि इथल्या परिसरातील ग्रामस्थांनी शेतकऱ्यांनी जे काय सहकार्य केलं आणि त्यांची कोल्ह्याला जीव वाचवायसाठी जी काय त्यांची तळमळ बघून आम्हाला वन विभागाला फार आनंद झाला। गुंडेवाडी रस्त्यानजीक पाटील वस्ती गुंडेवाडी रस्त्यानजीक असणाऱ्या पाटील वस्तीवरील या विहिरीमध्ये एक कोल्हा पडलेला आहे। तर हा कोल्हा पडून गेले 3 दिवस झालेले आहेत। तर या कोल्हा सध्या म्हणजे विहिरीतील रस्सी कट करणे किंवा केबल कट करणे अशा स्वरूपाचे प्रकार ह्या विहिरीमध्ये करत आहे। पण ह्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे ह्या कोल्ह्याला वाचवणं हे फार महत्त्वाचं आहे। मग या ठिकाणी आज आम्ही याबाबतीत वन विभागाच्या पठाण मॅडमांना आम्ही कल्पना दिली की असा या ठिकाणी कोल्हा पडलेला आहे। तर ह्या ठिकाणी पठाण मॅडमांनी तात्काळ या ठिकाणी येऊन आपल्या रेस्क्यू टीमला पण या ठिकाणी तात्काळ बोलवले आणि या ठिकाणी रेस्क्यू टीमला बोलवून त्यांनी आज या ठिकाणी आता विहिरीमध्ये पिंजरा लावलेला आहे। या ठिकाणी आता या रेस्क्यू टीमनं पण अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे। या ठिकाणी ह्या पिंजऱ्यामध्ये मला वाटतं आज संध्याकाळपर्यंत हा कोल्हा सापडेल आणि त्याला या ठिकाणी पुन्हा आपल्या या मोकळ्या नैसर्गिक जागेमध्ये आपण या ठिकाणी हे सगळेजण सर्वजण सोडतील आणि या कोल्ह्याचा जीव आपण नक्की या ठिकाणी या रेस्क्यू टीमच्या माध्यमातून वाचेल। या ठिकाणी खरोखर या पठाण मॅडम असतील किंवा हे रेस्क्यू टीम असेल, या आम्ही एरंडोली गावच्या वतीनं किंवा आमच्या सर्वांच्या वतीनं एका प्राण्याचा जीव वाचवण्यास मदत केली आणि त्याला नैसर्गिक ठिकाणी सोडल्याबद्दल आम्ही खरोखर आमच्या गावच्या वतीनं त्यांचं मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी त्यांना एक धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द आपण